नमस्ते मंडळी आणि परत एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आजचा दिवस खूप सुंदर सुखाचा आरोग्याचा जावो हे बाप्पाचरणी प्रार्थना। तर मंडळी हे काय बघा, घरच्या घरी आईस्क्रीम कुल्फी बनवलेली आहे मी। जाऊ दे असंच खाते, या खायला। घरच्या घरी बनवलेली कुल्फी वेगळीच असते टेस्ट। दुपारची वेळ आहे म्हणून हे खात आहे मी। एकदा पावसाळा आला मग कोण खाणार आहे आईस्क्रीम? अजून पाऊस पडलेला नाही म्हणून थंड खाऊन घ्यायचं। पाऊस पडल्यानंतर इच्छा होत नाही मग आईस्क्रीम खायची, कोणच खात नाही आणि खाऊ पण नाही, कारण आजारी पडतो मग माणूस। आता गरमी आहे म्हणून खायचं। पाऊस पण कधी पडतं काय माहित आहे। जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नाही। देवा बघ रे, शेतकऱ्यांच्या तोंडाकडे, पेरण्या व्हायचेत अजून। कधी बरसणार तू? लवकर बरस, पेरण्या व्हावं वेळेवर, बरोबर ना मंडळी? मी रडणार नाही, मी व्हिडिओ बनवणार म्हणजे बनवणार, सोडणार नाही। कोणी काय करू द्या, यूट्यूबला मी हे सांगत आहे, मी जिद्द सोडणार नाही, मी व्हिडिओ बनवणार। व्हिडिओ व्हायरल हो की नाही हो, आय एम स्ट्रॉंग। घरात बनवलेली कुल्फी आहे ही, एवढी छान आणि एवढी टेस्ट बनलेली आहे ना मंडळी, काय सांगायचं। ते मार्केटचं आईस्क्रीम काही नाही, याच्या समोर तेल आहे, तेल। मी कमजोर नाही आणि कोणतीही लेडीज कमजोर नसते। कोणत्याही बाईंना, सगळ्या बायांना मी सांगेन, हिमतीने राहायचं, स्ट्रॉंग। हॅलो, नमस्ते मंडळी, कसे आहात? बरे आहात का? व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, आई वडिलांची काळजी घ्या। माझं हेच असतं सतत, काय करू? आपल्याला, मी शिकलेली नाही तर मला टॅलेंट दुसरं येतच नाही, मी हेच बोलू शकते। आई वडिलांची काळजी घ्या, कारण हे चांगलं आहे, मी चुकीचं नाही बोलत। आई वडिलांच्या आशीर्वादानं सगळं चांगलं होतं। आणि मंदिरात जातात आपण देवाला पूजा करायला, अरे आई वडिलांची पूजा करा, आई वडिलांची आशीर्वाद घ्या, त्यांचं ऐका, बघा तुमचं किती चांगलं होणार। मी खरं बोलते, तुम्ही आई वडिलांची खूप खूप रिस्पेक्ट करा, त्यांना वेळ द्या, त्यांना जे आवडेल ते खायला द्या, त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घ्या, बघा तुम्हाला देव काहीच कमी करणार नाही। तर मंडळी मी खात आहे अंजीर, माझा मुलगा आणि त्याने आणलं होतं बाजार भरताना, राशन भरलं काल त्याने, त्यात ते आणलं। दररोज खात नाही आम्ही कधीच। तर मी तुम्हाला माझा किचन ओटा कसा झाला आहे दाखवते। 1 वर्ष झालं आहे, तुटलेला आहे, पट्टी किचन ओट्याची बसवायची आहे। ते खूप दिवस झाले, पैसे लागतात म्हणून बसवलं नाही मंडळी। तुम्ही बघा, माझा मुलगा बघा भांडी धुतोय, खाण्यासाठी शोधत आहे, काय शोधत आहे। आणि काल मी राशन आणला, थोडंसं जास्त नाही आणलं, पण खायला काहीतरी आणलेलं आहे, ते शोधत आहे।
खाणे का हे बघा, ह्याने काय आणले मार्केटला, राशन भरण्यासाठी गेला होता. हे बघ सोड, हे बघा अंजीर आणले, त्याला खाऊ वाटलं. एवढं महाग आहे ना हे, पण तब्येतीसाठी खूप छान असतं. तर बघू शकता, त्याला आवडतं म्हणून आणलंय त्याने. अरे पाणीमध्ये भिजून खायचं, रात्रभर पाणीमध्ये भिजवत ठेवायचं रे. ए मुला, माझ्या बाळा, पाणीमध्ये भिजत घालायचं त्याला. दे मला एक दे. या एकटाच खातोस का रे? आईला देत नाही? थँक्यू. बोल लाईक शेअर सबस्क्राईब करो बोल. मंडळी लाईक शेअर सबस्क्राईब करा. आई वडिलांची काळजी घ्या. या खायला तुम्ही पण अंजीर. कधीच आणत नाहीये, खूप महाग आहे. माझ्या मुलाने आणलेला आहे. राशन थोडंसं भरलं होतं काल, तर कधीच आपल्या नशिबाला भेटत नाही, आपण गरीब आहोत. तर हे खायला भेटलंय आज. सोहेल माझा मुलगा त्याने आणलं म्हणून. तर मंडळी कसा वाटला छोटासा ब्लॉग? लाईक शेअर सबस्क्राईब करा. आई वडिलांची काळजी घ्या प्लीज मंडळी. मला सपोर्ट करा. या बहिणीच्या डोक्यावर सदैव तुमचा आशीर्वाद राहू द्या. माझ्या मुलाला थोडंसं ऐकायचं बोलायचं प्रॉब्लेम आहे, म्हणून थोडं सपोर्ट करा. मी खूप प्रयत्न केले, 3-4 वर्ष, खूप म्हणजे 2-3 वर्षांनी मी खूप प्रयत्न केले. रात्र ना दिवस मी रात्र जागून व्हिडिओ बनवलेला आहे. तर माझ्या या बहिणीला तुम्ही सपोर्ट करा. खरंच मी खूप टेन्शनमध्ये होते. 2-3 दिवस झाले आहेच अजून, पण माझे शॉर्ट व्हिडिओ बिलकुल व्हायरल होत नाही. का असं होतं मलाच कळत नाही. प्लीज प्लीज भावांनो बहिणीनो, या बहिणीला सपोर्ट करा. सगळं काम आवरून घरचं, मग यूट्यूब बनवायला मला वेळ काढावं लागतं. स्वतः मी आराम करत नाही. 2 तास मला भेटतात, त्याच्यामध्ये मी 10 व्हिडिओ बनवायचे दररोजचे यूट्यूबवर, आणि मी बनवलेत. एकही सुट्टी नाही केलेली. माझं काही जरी चुकलं असेल ना, तर यूट्यूबला मी सांगते, मी मनापासून सॉरी आहे, मला माफ करा, पण माझे व्हिडिओ व्हायरल करा, मला चान्स द्या. चुकलं तर नाही आहे माझे व्हिडिओ चांगलेच असतात, वाईट नसतात. चांगल्या व्हिडिओला सपोर्ट करा मंडळी, दादांनो बहिणींनो. चला बाय बाय, टेक केअर. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.